काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा. शहरामध्ये एक 20 वर्षाची तरुणी, हिला एका मुसलमानाने फूस लावून पळवले, तिच्यावर अत्याचार वगैरे केले. तर आता असं सर्वांना सांगायचं आहे की आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक आणि आई यांनी मुलींशी संवाद करायला पाहिजे. त्या कुठे जातात, काय जातात, त्या म्हणजे त्या कोणत्या ठिकाणी जातात त्याची त्यांनी चौकशी करायला पाहिजे आणि सावध राहायला पाहिजे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे इथे निवेदन दिले आहे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या लव जिहाद कायद्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. आणि जे हे लव जिहादी आहे यांना कठोरात कठोर शिक्षाही द्यायलाच पाहिजे. काल जो प्रकार समाजामध्ये घडला तो निंदनीय आणि अतिशय घृणास्पद आहे. असले प्रकार यापुढे होऊ नये यासाठी समाजाने, राजकीय क्षेत्रातल्या वर्तुळातल्या लोकांनी, शिवाय कायद्यातील जे महापंडित आहेत त्यांनी कायदे बदलून असे कायदे बदलायला पाहिजे की जेणेकरून शिक्षा पण अशी व्हायला पाहिजे की भर चौकामध्ये त्या व्यक्तीला फाशी देऊन किंवा इतर कुठल्या मार्गाने देऊन तो प्रकार थांबवला गेला पाहिजे. शिवाय आपण आपल्या समाजामध्ये आणि प्रत्येक कुटुंबात, परिवारामध्ये खुला संवाद व्हायला पाहिजे जेणेकरून चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टींची जाणीव जर मुलांना, युवा पिढींना झाली तर हे प्रकार थांबले जातील. शिवाय आपण आपल्या संस्कृतीचं, सांस्कृतिक आणि सामाजिक जे भान असतं ते मुलांना जर शिकवलं, घरातूनच नॉलेज दिलं तर हे प्रकार होण्यास प्रतिबंध अवश्य होऊ शकतो. कायदे जर कडक केले गेले तर मे बी होऊ शकतं हे प्रकार असले होणार नाही. जो प्रकार काल घडला आहे त्या व्यक्तीला तर कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. फाशीपेक्षा पण अजून म्हणजे फाशी तर एक सरळ साधा मार्ग आहे, पण शिक्षा अशी व्हायला पाहिजे की ते सगळ्यांनी पाहून त्यांचं मन इतकं विचलित व्हायला पाहिजे की हा प्रकार यापुढे कोणी करण्याची हिंमत करणार नाही, असं माझं मत आहे. तिचं धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले त्याबद्दल आम्ही प्रांताधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी व फाशीची शिक्षा व्हावी असं आमचं सगळ्या महिलांचं एकच मागणं प्रांताधिकाऱ्यांना आहे. मागे जे सेंट्रलायसिसमध्ये प्रकार झाला होता की आपल्या सर्व हिंदू महिलांना मस्जिदमध्ये घेऊन गेलेले होते आणि तिथे पुस्तकं वाटप केली गेली होती, त्याच पद्धतीने आता परत हे एक धर्मांतर करण्याची मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. कुठेतरी मला असं वाटतं आता प्रशासकांनी जागे व्हावं आणि या सर्व गोष्टींना आळा घालावा. त्याच पद्धतीने माझं महिलांना किंवा आपल्या पाल्यांना सुद्धा म्हणजे आईवडिलांना सुद्धा की आपल्या पाल्यांकडे चांगलं लक्ष द्यावं आणि त्या पद्धतीने त्यांना संस्कृतीची जागा करून सांगावं, आपली जाणीव करून द्यावी आणि आपल्या मुलींकडे लक्ष द्यावे असं मला वाटतं. आणि शासनाने ह्या गोष्टीचा सर्वात जास्त फास्टॅगवरती न्यावा निर्णय लवकर लावावा आणि त्याला शिक्षा कठोरातली कठोर करावी. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. शिवबांच्या धोरणांची, रयतेच्या हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो, हो, हो. भाजपा सर्वांची. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ
subscribe now and press the bell icon. Never miss an update.